दिंडोरी वृत्तांत न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी चालवली द्राक्ष बागेवर कुऱ्हाड। सध्या अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आहेत, कारण अवकाळी पाऊस आणि इतर हवामानातील बदलांमुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले। यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय, उत्पादन घटले आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढलाय, ज्यामुळे आर्थिक फटका बसलाय। काही ठिकाणी शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा काढून टाकल्याचा निर्णय घेतलाय। चिंचखेड येथील शेतकरी एकनाथ लक्ष्मण लबडे या शेतकऱ्याने त्यांच्या गट नंबर 508 मध्ये 4 वर्षापूर्वी लावलेली 2.5 बिघे म्हणजे 60 आर द्राक्ष बाग तोडली आहे। अतिवृष्टी आणि 2 महिन्याहून अधिक काळ जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागेच्या काड्या झाल्या नाही, त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। कर्ज काढून द्राक्ष बागेसाठी भांडवल उपलब्ध केले, परंतु निसर्गाच्या कोपामुळे द्राक्ष बागेची काढी न झाल्याने वर्ष वाया जाईल आणि कर्जाचा डोंगर वाढेल। या नैराश्यातून त्यांनी द्राक्ष बाग तोडली। तसेच काही ठिकाणी सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय, ज्यामुळे झाडांची पाने गळत आहेत आणि द्राक्षांवर देखील परिणाम होत आहे। त्यातच हवामानातील बदल आणि रोगामुळे सूक्ष्म घड निर्मितीवर परिणाम होऊन द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे। अंदाजे हे उत्पादन सुमारे 35% पर्यंत घटू शकते। बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट खर्च करावा लागलाय, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। आर्थिक नुकसानीमुळे काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा तोडून टाकले असल्याचे देखील चित्र बघायला मिळत आहे। शासनाने तुटपुंजी मदत न करता शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्या पद्धतीने भरीव मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।